आरक्षण फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, दुसरं काहीच नाही. आमचे लहान मोठे इतके लेकरं शिकवतो, आम्ही हे करतो, ऊसतोडी कामगार करतो, काही पण आम्ही जे नाही ते कष्ट रात्रंदिवस करतो, लेकरांना शिकवितो, तरी बी आम्हाला आरक्षणच नाहीये. मग फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्हाला मराठ्याचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही मराठ्यांना बजरंग सोनवणे यांनाच आम्ही मतदान देऊ, आमची इच्छा आहे. का करायचं का कुणी काय आम्हाला काय दे, आम्हाला ज्याच्या मनाला वाटेल त्याला मतदान करून नाही करायचं. आमचं का कुणी मालक आहे, कुणी काय दिला काय कांदा पैसा आम्हाला. काय आमच्या गावात पाणी बी नाही, घरकुल देऊ देऊ म्हणतात, घरकुल देत नाहीत, नुसते 25 बाऱ्या फुटू काढून देतात, घरकुल नाही, काही नाही. घरकुल नाही भेटलं. कुठं भेटलंय? नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी या गावामध्ये आहे आणि लोकसभा निवडणूक लागलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता लोकसभा निवडणुकीत नेमका जनतेच्या मनातला खासदार कोण आणि कोणाच्या बाजूने कौल असणार आहे, जनता कोणाच्या बाजूने, हे जाणून घेण्यासाठी आपण गावखेड्यामध्ये जातोय. आज मी मन्यारवाडीमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत काही माता मावल्यात. त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या मनातला खासदार कोण आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणूक आली किंवा कुठलीही निवडणूक आली की नेते मंडळी गावामध्ये येतात, प्रचार करतात, लोकांच्या गाठीभेटी घेतात, परंतु पुन्हा 5 वर्ष लोकांना भेटत नाहीत. अशा अनेक वेळा आपल्याला अडचणी पाहायला मिळतात. नेमका मन्यारवाडीची परिस्थिती काय आपण जाणून घेणार आहेत. अवश्य नमस्कार, काय चाललंय? शेतातले कामं वगैरे आवरले? हा, आवडली. काय चालू आहेत काम आता? काय आता पाट्या काढायच्या, शेतून द्यायच्या, बर 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 तेवढंच काम आहे आता. काय शेतात शेतकरी खुश आहे सध्या मावशी? हा, आरक्षणाचा मुद्दा होता मध्ये, भेटेल वाटतंय का मराठ्यांना आरक्षण? आता मराठ्याला तर भेटायचं होतं तर भेटलंच नाही ना. दिलं नाही सरकारने. पुढे दिले, कुठेतरी सरकारवर नाराज आहेत का लोक? मग नाराज नाही तर काय. आता इतक्या लांब लांब गेले लोक तरी दिलं नाही आरक्षण, दिलं का? त्याचा आता मतदानावर परिणाम होईल का काय माहिती आता. बरं, आता पंकजा मुंडे होईल ना, मग कुणी करीन कुणी नाही करायचं. बरं, आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे उभा आहेत. हा. तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार? बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे? सोनवली, बजरंग सोनवली. बजरंग सोनवणे. बरं ताई, लोकसभा निवडणूक आली आहे, आता नेते मंडळी सगळे प्रचार सुरू झालेला आहे. काय वाटतंय साधारण एक गावातल्या महिलांचं नेमकं काय भावना आहेत? कोणत्या सरकारला निवडून द्यायला पाहिजे? मराठ्याला निवडून द्यायला पाहिजे. बरं, का बरं असं? म्हणजे आज कोणा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे? कारण पंकजा मुंडेंनी आम्हाला 20 वर्ष झालं समज हे केलेलं, आम्हाला त्यांचा काहीच हे नाही ना, काहीच हातभार नाही का कशाला हे नाही. मग मराठाला जरी केलं तरी मग ते करू शकतात ना आम्हाला थोडी मदत. आरक्षण फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, दुसरं काहीच नाही. आमचे लहान मोठे इतके लेकरं शिकवतो, आम्ही हे करतो, ऊसतोडी कामगार करतो, काही पण आम्ही जे नाही ते कष्ट रात्रंदिवस करतो, लेकरांना शिकवितो, तरी बी आम्हाला आरक्षणच नाहीये. मग फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्हाला मराठ्याचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही मराठ्यांना बजरंग सोनवणे यांनाच आम्ही मतदान देऊ, आमची इच्छा आहे. पंकजा मुंडेला नाही? नाही, आम्हाला 20 वर्ष झालं ना, आम्हाला त्यांचं काहीच नाहीये ना. तर म्हणतात की माग ग्रामविकास मंत्री असताना ते म्हणतात, तोंडाने म्हणतात, फक्त मतदान टाकूपर्यंत पाय पडायला येतात, आमच्या चपला काढून पाय पडायला आमच्या हे समोर येतात, पण मतदान झालं का मग जे आहे तेच करते, परत येतच नाहीत गावात. बरं, आता पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार होत्या, प्रीतम मुंडे, कधी आल्या होत्या तुम्हाला भेटायला? नाही, कधीच नाही आल्या, कधीच नाही. कायचं कामच नाही केलं? कामच नाही केलं काही. बरं, अजून इकडे बघू शकताय गावातल्या काही महिला आहेत. काय चाललंय एकंदरीत? शेतातले कामं वगैरे आवरले सगळे? बरं, आता लोकसभा निवडणूक आली आहे, खासदार कोणाला करायचंय? बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे? बजरंग सोनवणे. बरं, काय वाटतं मावशी, कोणाला करायचं खासदार? मराठा खासदार करायचा. का बरं? का बरं म्हणजे आम्हाला काय दुसरं, मग पंकजा मुंडेला मस्त मतदान करतो तर आम्ही सर्व करतो, आम्हाला काय मराठ्याला काहीच नाही. तुम्हाला गॅस भेटला की फ्री मध्ये? कशाचा भेटलाय? शेतकऱ्याला काय भेटत नाही. हा, काय भेटलाय आम्हाला? काहीच नाही, मराठ्याला काहीच नाही. सध्या 100 मध्ये गॅस दिला की सरकार? नाही दिला, काहीला दिले तर काहीला नाही दिले. काहीला दिले, काहीला नाही दिले. हा, बर, तर सरकारवर नाराज आहेत. सरकारवर नाराज आहे. कोणाला करायचं खासदार मग? बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे. तर बघू शकतात महिला सुद्धा या ठिकाणी बजरंग सोनवणे म्हणतायत. इकडे अजून काही माता मावळे बसलेल्या आहेत, आपण त्यांच्या सुद्धा भावना जाणून घेणार आहेत. आजी, काय चाललंय? का चाललंय का खायचं निजायचं काय दुसरं. आता लोकसभा निवडणूक जवळ आली. हा, का करायचं का कुणी काय आम्हाला काय दे, आम्हाला ज्याच्या मनाला वाटेल त्याला मतदान करून नाही करायचं. आमचं का कुणी मालक आहे, कुणी काय दिला काय कांदा पैसा आम्हाला. आजी, पण आता मतदान जवळ आले की तुमच्या हाताला धरून वडील मतदान करायला? वडील जायचंच नाही, जायचंच नाही आम्हाला. मतदानाला जायचं नाही? का बरं? तर नाही जायचं.
काय नाही भेटलं तुम्हाला का इथून माग कसे येत नाही तुम्ही कुणी विचारायला निवडून आले की तिकडेच गुलाल घेतात दारू पितात उड्या मारतात म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला विचारितात का तुम्ही म्हाताऱ्याला विचारितच नाही कोणी बरोबर आहे खरं आहे खरं आहे आजी बरोबर आहे खरं आहे तुमचं पण सरकारने गॅस दिलाय दिला ना हा मग आता त्यांना परत निवडून द्यायचंय का दुसरा बदलायचंय ते काय हो उद्याचं आजच का तुम्हाला सांगा उद्याचं सांगायचंच नाही हा आजी गुपित ठेवतायत मतदान सांगत नाहीत गुपित कुणाला टाक कुणी ज्याच्या कर्माने ज्याचं कर्म हे आलं ते येईन निवडून ज्यांचं ते पडून पालत ज्याचं कर्मावरच होईल मतदान आजी. कर्मावरच होईल हा कर्मावरच होईल ज्याचं त्याचं कर्म हा त्याचं कर्म ज्याचं कर्म चांगलं आहे ते निवडून येईल येईल आणि ज्याचं कर्म नाही- नाही ते पडून पालत बरं मला सांगा तुमचा आशीर्वाद कोणाला राहणार मग आशीर्वाद साऱ्यालाच राहील बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे दोघ आहेत काय सांगत आहेत नातवंड काय सांगत आहेत नेमकं कोणाला करायचं म्हणतात मग कशाला जाऊन नातरूला म्हाताऱ्या माणसाला कुणी नीट बोलत का नाही का बोलत कुणी तुम्हीच सांगा बोलत कुणी त्या म्हाताऱ्या माणसाचा लई इट येतो हा 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 म्हातारे उठीतून जा तिकडे म्हणतात का नाही म्हणतात खरं खोट आजीचं मतदान मात्र गुपित आहे ताई, काय वाटतं नेमका पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे बजरंग सोडून बजरंग सोनवणे बर काय आहेत महिलांच्या समस्या काय आहेत? पाणी वगैरे काय आमच्या गावात पाणी बी नाही आणि घरकुल देव म्हणतात घरकुल देत नाहीत नुसते 25 बाऱ्या फुटू काढून नेतात घरकुल नाही काही नाही घरकुल नाही भेटलं कुठं भेटलंय सरकारवर नाराज आहेत लाईट नाही आमच्याकडे लाईट नाही आणि घरकुल देव म्हणतात देत नाहीत नुसते फुटू काढून येतात आणि मग कोण घेत काय घरकुल करत भेटलं का नाही? नाही भेटलं पण आता पंकजा मुंडे का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा म्हणतात तर बजरंग बाप्पा मला नाही घेत बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हा तर ह्या होत्या गावखेड्यातल्या महिलांच्या भावना अजून इकडे काही आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या एकंदरीत गावात नेमका काय चाललंय पाणी प्रश्न कसा आहे इलेक्शन मध्ये कुठले मुद्दे असणार आहेत उभा राहा थोडं उभा राहा पाण्याचं बोला पाण्याचं द्या सगळं एकंदरीत गावखेड्यातल्या लोकांच्या भावना काय असतात आणि त्यांच्या समस्या काय असतात हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पाणी वगैरे येते सगळं गावात पाणी वगैरे आहे? पाणी येतच नाही आम्हाला पाणी येत नाही मग कुठून आणता प्यायला पाणी बाहेरून आणतो कुठून पण पाणीच नाही प्यायला नाही आता सगळीकडे दुष्काळ पडला पाणी कमी झालंय पाणीच नाही तळ्याला पाणी नाही तळे नाही आमच्या इकडं काही नाही बर विहिरून शेंदून आणतो ते विहिरीला पाणी नाही राहिलं बरं. 8 दिवसाला एक टँकर पुरत नाही आमच्या गावामध्ये अच्छा टँकर येते का पण येते 15 दिवसाला कधी 8 दिवसाला परत येतच नाही भांडणं होते तर बर पाणी कमी पडतंय पाणी एकंदरीत. कमी पडतं हो बरं आता लोकसभा निवडणुकीला मतदान करायचंय पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे बजरंग सोनवण्याला कारण पंकजाला आम्ही करणारच नाहीत मतदान कमल बरं काहीच करीत नाही ते आमच्या गावाकडे काहीच येऊन करीत नाही रोड नाहीत आमच्या गावाला काहीच नाही रोड नाही पाणी नाही हा हे मुद्दे पाणी आहेत. नाही आणि अजून काय त्यांनाच मतदान डबल करायचं आता मराठा आरक्षणाचा पण विषय होता त्याचा पण काही परिणाम होईल का होईल ना मराठा आरक्षण पाहिजे ना आम्हाला आमची मुलं आम्ही इतक्याला शिकले तर आमची मुलं आता घरी गावात फिरत तिथं हा हा नोकऱ्या दिल्या असत्या ड्युट्या दिल्या असत्या तर ड्युट्याला लागल्या असते ना आता काय दारू पित हिंडायला लागले ना त्यांनी ड्युट्या नाही दिल्या आमच्या मुलांना बरं तर याचा कुठेतरी राग आहे मनात मग राग नाही तर कसं आहे आम्हाला तर बघू शकतात ह्या भावना आहेत गावाकडच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या एकंदरीत वातावरण यावेळेस बदलल असं वाटतंय नेमका बीड लोकसभा निवडणुकीत खासदार कोण होणार या विषयावर आपण चर्चा करतायत लोकांच्या भावना या ठिकाणी आपल्याला बस पाहायला मिळतात की बजरंग सोनवणे यांना पसंती दाखवतायत ताई काय समस्या आहेत गावात पाणी वगैरे सगळ्या व्यवस्था आहेत का चांगल्या व्यवस्थाच नाही रस्ता नाही सुविधाच नाही आमची काही बरं आता गरीब आम्हाला काय दिलं ते काहीच भेटलं नाही इथून मागं फुकटचे गॅस नाहीत काही नाही पण आता मतदान करताना काय विचार करणार नेमका आम्ही बजरंग सोनालाच करणार बजरंग सोनवणेला का बरं नेमका का बरं आम्हाला दिलंच नाही काही इथून पंकजा ताई एक महिला आहे तुम्ही पण महिला आहे महिला जरी असं तर आम्हाला नाही द्यायचंच नाही आम्हाला द्यायचंच नाही बदलायचं यावेळेस हा बदलायचं चित्र बदलायचंय बदलणारच आहे वाटतंय का बदलून पण बदलणच पण सगळे नेते त्यांच्या सोबत आहेत असं मग हा. बजरंग बाप्पा सोबत कोण आहे होईल ना कुणी ना कुणी तर बघू शकता हा? एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मराठा कार्ड इथं चालणार आहे असं वाटतंय तर
जरांगे पाटलाचा खूप प्रभाव या ठिकाणी लोकसभेवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा एकंदरीत परिस्थिती कशी आहे, काय वाटतं चित्र काय असेल लोकसभेचं, कोण येईल निवडून? काय झालं? बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे येतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण येईल? बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे. काय ठरवलं सगळ्या गावकऱ्यांनी? ठरवलं म्हणजे आम्हाला जरांगे पाटला 17 दिवस उपाशी बसले तरी त्याला काहीच दिलं नाही आम्हाला त्यांनी. आरक्षण त्याचा राग आहे कुठेतरी. आणि मग मुंबईला नेलं पर आधून वापस आणून दिलं. तर बघू शकताय अहो माझं 60 वर्ष वय झालंय. मी 60 वर्षात एकदा पण खासदार पाहिला नाही. मी कसला असतो इथे बीड जिल्ह्याचा खासदार एकदा पण मनेरवाडीला बघायला नाही भेटला नाही. कसं मतदान करावं त्यांना? मग आता कोणाला करायचं यावेळी? बजरंग सोनवणे. बदलायचं यावेळी चित्र? तर हे बघा बघू शकताय की लोकांच्या भावना बदलत चाललेल्या आहेत. खासदार बदलायचा आहे. याचं कारण असं की आधीचे खासदार कधी गावखेड्यात आलेच नाहीत. सुविधा गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. पाणी असेल, रस्ता असेल, ह्या मूलभूत सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. महिलांना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे गॅस. 100 रुपयामध्ये गॅस दिला, परंतु नंतर भाव वाढला आणि टाकी 100 वरनं 1000-1200 रुपयावर गेली. काय भावण्यात आता लोकसभा निवडणुकीत काय करणार नेमका? हा? बजरंग सोनवणे. काय काय वाटतं तुम्हाला, कोण होईल खासदार, बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे? बजरंग सोनवणे. तर या ठिकाणी आपण बघू शकताय की या ठिकाणी बघू शकता आपण आज मण्यारवाडीमध्ये आलो होतो आणि सगळ्यांची पसंती बजरंग सोनवणे यांना आहे. खरं तर लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो किंवा कुठलंही मतदान असो, मतदान हे ओपन होत नसतं. लोक बोलायला थोडंसं चाचपतात, कारण नको वाटतं, कोणी मतदान जाहीर करत नाही कोणच्या बाजूला. परंतु आज परिस्थिती अशी झालेली की बेधडक बजरंग सोनवणे यांचं नाव घेतलं जातंय. गावखेड्यातून लोकांचा त्यांना पाठिंबा दिला जातोय. माता माऊल्या आहेत, पाण्यासाठी रानावून भटकावं लागतंय, गॅससाठी आज तरसावं लागतंय कारण गॅस महाग झालेला आहे. अशा अनेक वेगवेगळ्या अडचणी आहेत, रस्ता आहे, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. यामुळं यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये बीडचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेमका बीडचा खासदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. नमस्कार.